नमस्कार मित्रांनो, आज भैरवनाथ केसरी हे विंग येथे मैदान होत आहे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। तर मित्रांनो, या मैदानावर आपणास 14 वर्षाचा बलमा म्हणजेच मोरगाव येथील मैदानावर लखनला शेमीमध्ये मात दिलेला तोच तो बलमा आणि फुरसुंगीच्या मैदानावर 1 नंबरचा मानकरी ठरलेला हा म्हातारा बलमासुद्धा आलेला आहे आणि वाईकरांचा सिकंदरसुद्धा आणि बरेचसे टॉपचे बैलसुद्धा या मैदानावर आहेत, परंतु या मैदानावर बकासूर आलेला नाही। मित्रांनो, तसे पाहावयास गेल्यास या मैदानावर बक्षिसेही चांगली आहेत। पहिले बक्षीस 1 लाख आहे, त्यानंतरची बक्षिसेही चांगली आहेत, तरीसुद्धा या मैदानावर बकासूर आलेला नाही। कारण बरेचशा दिवसापासून चर्चा होती की विंग या मैदानावर बकासूर येणार आहे, परंतु बकासूर या मैदानावर आलेला नाही। तर त्याला कारण एक आहे, ते म्हणजे 21 तारखेला म्हणजेच रविवारी ओवळे फाटीवर बिंजोडच्या शर्यती होणार आहेत। मित्रांनो, या बिंजोडच्या शर्यतींमुळेच बकासूरला 2 दिवसाचा आराम देण्यात आलेला आहे आणि आजच्या मैदानावर बकासूर या बिंजोडच्या मैदानामुळे आलेला नाही। तर मित्रांनो, ही बिंजोड सर्जा विरुद्ध बकासूर अशी असणार आहे, परंतु सर्जा जर असला तर सर्जाचा पैरा हा मथुर असू शकतो आणि मथुर असला तर मथुर विरुद्ध बकासूर अशी ही शर्यत होणार आहे। मित्रांनो, तसे पाहावयास गेल्यास सर्जाचे आणि आदत सुंदरचे नियोजन हे राहुलभाई पाटील यांच्याकडे आहे। राहुलभाई पाटील, रणजित सर निंबाळकर आणि सचिन शेठ घरत यांमध्ये चर्चा होऊनच ही बिंजोडची शर्यत 21 तारखेला होणार आहे आणि तुफानी पब्लिक खेचणार आहे ही बिंजोडची शर्यत। कारण दोनही बैल टॉपचे आहेत आणि खास आकर्षण बकासूर आणि मथुर सर्जा हे असणारच आहे आणि या मैदानावर इतरसुद्धा बिंजोड क्षेत्रामधील टॉपचे बैल पाहावयास मिळतील आणि खूपच बिंजोडच्या शर्यती या मैदानावर असणार आहेत। तर मित्रांनो, या मैदानावर 21 तारखेला पब्लिक ही मोठ्या प्रमाणात आपणास पाहावयास मिळणार आहे आणि आपणसुद्धा येऊ शकता आणि बिंजोडचा आनंद घेऊ शकता। तर मित्रांनो, ही शर्यत होणार आहे सर्जा विरुद्ध बकासूर अशी एक बैल सांगून पाहूया आपणास यांच्या पैऱ्यांविषयी काही समजते का। पुढील व्हिडिओमध्ये आपण पैऱ्यांविषयी व्हिडिओ बनवणार आहेत। धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी।